हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक माय चॅनल ब्रिलियंट अकॅडमी. तर मित्रांनो, आपण जी स्कॉलरशिपची सिरीज सुरू केली होती त्यात आपला गणित हा विषय आणि आपला टॉपिक चालू आहे संख्यांची दर्शनी आणि स्थानिक किंमत. आता त्यातले आपण समजावून घेतलेला आहे टॉपिक आणि त्यातले प्रश्न आहे. आता बघा, मी प्रश्न तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. ओके, आता प्रश्न बघा. 9 स्टार 2 स्टार. ओके, या संख्येत ताऱ्यांच्या जागी म्हणजे स्टारच्या जागी समान अंक आहे. त्या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक 693 म्हणजे 693 आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या? बघा, मी आता तुम्हाला हे मागे ट्रिकने कसं सोडवायचं ते एकदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये लास्ट क्वेश्चनला. तर आता मी हे पुन्हा तुम्हाला एकदा सोडवून दाखवते. बघा, त्यात आपल्याला सिंपल ट्रिक अप्लाय करायची, की असे जे प्रश्न असतात फरकचे, की संख्यांच्या सॉरी एखाद्या आकृतीच्या, फुलीच्या, स्टारच्या, चौकोनाच्या यांच्या जागी कोणते अंक येतील आणि असं फरक आहे, फरक दिलेला आहे. तर आता काय करायचं, हा जो फरक आहे 693, तर यातला जो पहिला अंक आहे 6, सरळ सरळ या 6 मध्ये एक ऍड करायचा, झाले 7. म्हणजे मी तुम्हाला आता सांगते की या ताऱ्यांच्या जागी, स्टारच्या जागी 7 हा अंक येणार आहे. आता हे खरोखर आहे का, तर आपण एकदा सॉल्व्ह करू बघूया. ओके, आता प्रश्न आहे आपला. आता आपण टाकून बघूया 7 खरोखर, ताऱ्यांच्या जागी 7 टाकलेला. ओके, आणि फरक किती मिळालाय आपल्याला? 693. आता बघा, आता बघू, ताऱ्यांच्या जागी समान अंक आहे, त्या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक. आता 7 ची स्थानिक किंमत आणि या 7 ची स्थानिक किंमत किती झाली? 700 याची आणि ही वजा 7. ओके, करा वजाबाकी. इथे आले 10, इथे आले 9, इथे आले 6. ओके, 10तून 7 गेले 3, 9चे 9च खाली, 6चे 6, 693 आले. तर बघा, या सिंपल ट्रिकने फक्त आपल्याला जो फरक दिलाय त्यातला उजवीकडचा अंक, त्यात फक्त आपल्याला 1 ऍड करायचंय आणि पुढे जायचंय. तर याचं उत्तर 600 फरक दिला 693. फक्त काय करायचं, या संख्येमध्ये 1 मिळवायचंय, एवढं लक्षात ठेवा. ओके, आता पुढचा प्रश्न बघूया. ठीक आहे, आता पुढच्या प्रश्नात 4 चौकोन चौकोन 3 या संख्येत चौकोन चौकोनच्या जागी समान अंक आहे. त्या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक 180 आहे. तर त्या दोन संख्यांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार. बघा, आता प्रश्न 2 आहे याच्यात. आता पहिला आपल्याला फरक दिलेला आहे आणि म्हणजे जे संख्या नाहीये ज्या काढायच्या त्यांचा आपल्याला फरक दिलेला आहे. आता मग त्या संख्या आधी काढायच्या आणि मग नंतर पुढचा प्रश्न आपण घ्यायचा, त्या दोन संख्यांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार. ओके, पहिले आपण एकच प्रश्न सॉल्व्ह करूया. आता बघा, 180 दिलेला आहे ऑलरेडी. मी तुम्हाला सांगितलेली, आपण तीच ट्रिक अप्लाय करूया. तर 180 उजवीकडचा अंक काय? 1, त्यात मिळवायचा काय? 1, म्हणजे आपलं उत्तर काय? 2. तर कंसाच्या जागी 2 ही संख्या येईल. ओके, बघा, आपण करून बघूया फरक येतो का. तर बघा, 4 बॉक्सच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे आता? 2. इकडं पण 2 आणि 3. ओके, आता फरक 180 येतो का, तर हा 2 आणि हा 2 स्थानिक किमती काढायच्या. 200 आणि या 2ची 20, वजाबाकी करायची. 0तून 0 गेला, 0 0 0. ओके, आता 0तून 2 नाही, वर झाले 10, इकडे आला 1, 10तून 2 गेले 8, एकातला 1, 180 आलेलं. ओके, म्हणजे आपली संख्या बरोबर आहे की जी 2 आहे. मग आता आपल्याला पुढचा प्रश्न काय, तर त्या दोन संख्यांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार. दर्शनी किंमत म्हणजे काय? जे दिसतं आपल्याला डोळ्याने ते. तर या 2ची 2 आणि या 2ची पण 2. आता यांचा सांगितला गुणाकार, मग 2 दुने 4. ओके, मग आता तुम्ही फरक, त्याचा गुणाकार काय आला आपला? 4. ओके, हे येतंय लक्षात. तुम्ही सोडवताना बघत चला, हळूहळू सर्व लक्षात येईल. ओके, ठीक आहे, थर्ड वाला क्वेश्चन बघूया. ओके, थर्ड वाल्या क्वेश्चन मध्ये बघा, 5 फुली 6 फुली 7. बघा, आता 5 अंकी संख्या, या संख्येत फुलीच्या जागी समान अंक आहे. त्या संख्येच्या स्थानिक किमतीची बेरीज. बघा, आता बेरीज म्हटलेले आहे.
3030 आहे, तर त्या संख्येच्या दर्शनी किमतीची वजाबाकी किती? ओके, आता बघा बेरीज तुम्हाला काय दिली इथं? 3030. सिंपल असतं, जर बेरीज दिलेली आहे तर हे 2 अंकच तुमची त्या फुलीच्या जागेची किंमत होते. ओके, म्हणजे किंमत काय आली बघा. आता आपला अंक काय आहे? 5 फुली, 6 फुली आणि 9. ओके, आता याच्या जागी मी तुम्हाला सांगते का, जर बेरीज दिली तर खूप सिंपल असतं, दिलेली संख्या डायरेक्टली टाकायची. आता 5 3 6 3 9. ओके, तर त्या संख्यांच्या दर्शनी किमतीची वजाबाकी. मग आता दर्शनी किंमत 3ची 3च, या 3ची पण 3च, वजाबाकी 3 वजा 3 बरोबर 0. तर वजाबाकी किती आली आपली? 0. ओके, येत आहे लक्षात? ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4. आता बघा याच्यात बघा, आता याच्यात 8 फुली 4 फुली 3 या संख्येत फुलीच्या जागी समान अंक आहे. त्या संख्येच्या स्थानिक किमतीची वजाबाकी. बघा वजाबाकी असली का उजवीकडच्या अंकामध्ये आपण 1 मिळवतो. ओके, आता आपण 4मध्ये 1 मिळवायचा, म्हणजे आपलं उत्तर आलं 5. म्हणजे आपल्याला फुलीच्या जागेचा अंक मिळाला 5. पुढे प्रश्न आहे, तर त्या संख्येच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? ओके, पहिले आपण हा अंक बरोबर आहे का तो एकदा पडताळून बघूया. ओके, 8 5 4 5 3. ओके, ही 5ची आपल्याला वजाबाकी दिली 4 9 5 0. वजाबाकी करून बघूया. या 5ची किंमत 5000 वजा या 5ची किंमत 50. आता 0 0 0. आता इथं 10तून 5 घालवले, आले 5. इकडे झालेले 9. आता 9चे 9 आणि मग इकडून 9 हा एक इकडे घेतलेला, म्हणजे इकडे आले 4. मग आपली वजाबाकी एकदम बरोबर येते. मग आता आपल्याला काय सांगितलं, म्हणजे आपला 5 हा अंक आलेला हा अगदी बरोबर आहे. मग त्या संख्येच्या स्थानिक किमतीची बेरीज. मग आता या संख्येची स्थानिक किंमत जी आपण काढली, पहिल्या 5ची 5000 आणि दुसऱ्या 5ची 50. आता यांची बेरीज. ओके, तर हे आहे आपलं उत्तर. बेरीज आली 5050. तर हे झाले आपले आजचे 4ही प्रश्न. तर हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले आणि परीक्षेमध्ये याच अनुषंगाने प्रश्न येत असतात. तर अशाच छान छान व्हिडिओसाठी आपल्या ब्रिलियंट अकॅडमी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.